समन्वय साधतोय, पण पालिका प्रशासन किंवा पोलिसांच्या हातात कुठले ग्राउंड वगैरे नसतात. पोलीस काय करतात, त्यांना आपण ज्या जागा सुचवू ते हे बघतात, पण पालिका प्रशासनाने आम्हाला कसलीच मदत न केल्यामुळं आजपर्यंत तरी आमच्याकडे कुठले ग्राउंड किंवा काही अवेलेबल नव्हते. आमचं आजही पालिका प्रशासनाला विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की नवी मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत, तर त्या शैक्षणिक संस्थांनी लकीली आज सुट्ट्या आहेत गणपतीच्या, तर त्या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे जे येतात त्याची पार्किंगची व्यवस्था होऊ शकते, बांधवांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते, आंघोळीची व्यवस्था होऊ शकते. जेवणा खाण्याची व्यवस्था ते बांधव स्वतः 15-15 दिवस एक महिना पुढे एवढा सीधा आहे, आणि गरज पडली तर परत गावाकडून किंवा आमच्यासारखे बांधव ते पुरवायला तयार आहेत. पण आता आम्ही पालिका प्रशासनाला आणि सिडको प्रशासनाला हे विनंती करतो की आपण इथल्या संस्था आहेत त्या संस्थांना विनंती करा की त्यांचे ग्राउंड किंवा त्यांच्या शाळेत ज्या आहेत त्या ओपन करून द्याव्या, तिथे आमच्या बांधवांची राहण्याची सोय होईल. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, नक्कीच आधी मागच्या वेळेस जे आंदोलन झालं त्यावेळेस पावसाळा वगैरे नव्हता, हिवाळा होता, त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम नव्हता. आता पाऊस वगैरे आहे तर निवारा पाहिजे, तशी तर आमच्या आंदोलकांनी त्या निवाऱ्याची सोय केलेली आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात जर वाहनं येणार असतील तर त्याची जी काही सोय आहे ते प्रशासन घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही ह्या गोष्टीत पुरूच, कारण जर एखादी गोष्ट आमच्याकडे नसेल तर त्या गोष्टीवर आम्ही दाब किंवा दडपशाही करू शकत नाही. तर त्यासाठी प्रशासनानं जनसामान्यांना त्रास होणार नाही, आम्ही जर देणारच नाही प्रश्नच येतात, त्या दृष्टीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस ऍटलिस्ट एक दिवस आधी तरी आम्हाला पालिका प्रशासनानं बोलून चर्चा केली होती. ह्या वेळेस आजचा दिवस उजडला तरी आजपर्यंत आम्हाला कसलाही मेसेज आलेला नाही की या आणि चर्चा करा. नक्कीच पोलीस बांधवांचे फोन येत आहेत, प्रत्येक वेळेस ते संपर्कात आहेत. रूट वगैरे जे काय आहे ते आज ऑलमोस्ट फायनल होऊन जाईल किंवा झाला असेल त्याप्रमाणे आम्ही ते सूचना देऊच येते. पण पालिका प्रशासन किंवा सिडको प्रशासन आहे ते त्यांच्या अखत्यारीत ह्या सगळ्या संस्था येतात, तर त्या संस्थाला त्यांनी सूचना देणं गरजेचं आहे की तुमचे ग्राउंड अवेलेबल आहेत, शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, तर ते आंदोलकांसाठी अवेलेबल करून द्यावे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आरोग्याचा. तर असेल तर महापालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांचे 4-5 हॉस्पिटल आहेत, तिथे मेजर आयसीयूज वगैरे आहेत, तर तिथे जर आमच्या कुठल्या आंदोलकाला काही इमर्जन्सी लागली तर त्यांनी तिथले त्यांचे बेड उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे त्यांनी अँब्युलन्स किंवा त्यांची नागरी सुविधा पुरवणं हे प्रशासनाचं काम आहे, तर ते त्यांनी केलंच पाहिजे, त्यात काही त्यांनी दुमत नाहीये. आणि आम्ही काही ज्या हे आहेत हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे संस्थेचे, त्यांना आम्ही विनंती केलेली आणि त्या आमच्या विनंतीचा त्यांनी मान राखतात दरवेळेस, तर तेही आम्हाला मदत करतात. आम्ही जागोजागी हेल्थ कॅम्प लावतोय. केमिस्ट असोसिएशन जे आहे आपली, तर ते दरवर्षी आम्हाला मोफत औषध पुरवठा करतात, कुठलंही आंदोलन असतं तर ते दरवर्षी करतात. यावर्षी त्यांनी ते शब्द दिलेला आहे की ते औषध पुरवठा वगैरे करते. पण आमची महापालिका प्रशासन सिडको प्रशासनाला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही मराठ्यांचं जे आंदोलन काल निघालं आणि गृह विभागाचा किंवा सीआयडीचा पूर्ण जो काही होता अंदाज तो पूर्ण चुकीचा आहे, चुकला. त्यांना अंदाजच लावता आला नाही. त्यांना वाटलं की लोकसभेनंतर विधानसभेचे जे रिझल्ट आले त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांचा जो काही जलवा असतो तो संपला असं वाटलं, पण ही धग जी आहे, आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी विधानसभेला जर लक्ष घातलं असतं तर हे सरकार आलं नसतं, हेही लक्षात घ्या. मनोज दादा जरांगे पाटलांनी राजकारण केलं नाही, त्यांनी सांगितलं होतं, निरोप दिला होता की ज्यांना जिथे मतदान करायचे करा, त्याप्रमाणे सरकार आलेलं आहे लोकांनी. पण लोकांच्या मनातून हे सरकार मनोज दादा जरांगे पाटलांना काढू शकलेलं नाही, हे नक्की आहे. तुम्ही काल बघितलं आंतरवली सराटीतून निघताना जर हे असेल आणि पाटे पोचेपर्यंत जर तुम्हाला ऍटलीस्ट 20 तास लागत असतील शिवनेरीच्या पहिल्या मुक्कामाला, तर मुंबईत येईपर्यंत काय परिस्थिती असेल हे प्रशासनानं ओळखण्यात, सरकार ओळखण्यात फसलेलं आहे. आणि यामध्ये आमची कुठलीही चूक नाही, कारण आम्ही सरकारला मागच्या 2 वर्षापासून शब्द दिलेला आहे. 4 महिन्यापूर्वी ही तारीख दिलेली होती, 29 तारीख. त्यामुळे आम्ही येणार, आमच्या आरक्षणासाठी झटणार, आम्ही आझाद मैदानात पोहोचणार आहे. पण आलेल्या बांधवांची गैरसोय होणार नाही याची 100% आम्ही हमी घेतोय, आणि जेवढे प्रयत्न करायची गरज पडेल तेवढे दिवस रात्र आम्ही करू. मागच्या वेळेस घेतली तशीच आम्ही यावेळेस जबाबदारी घेऊ.